आता तर तेज प्रताप आणि माईसाहेब माझ्या जीवावर उठल्यात साहेब. मला मला तुमचं प्रोटेक्शन पाहिजे. एक सांगतो साहेब, मी तुमच्या लई कामाचा माणूस आहे. मला कामावर ठेवून घ्या. मग बघा, जो गुरु तुमच्यासाठी काय वाटेल ते करेल. वाटेल तर करशील म्हणजे मी जे सांगेन ते तू करशील. भाईसाहेब, तुम्ही फक्त आदेश तर देऊन बघा. डेमो देशील? डेमो? सांगतो, सगळं सांगतो. शेवटी करणार तुम्हीच, आम्ही फक्त निमित्त मात्र. मला माहिती आहे वैदेही, तू माझ्यापासून काही लपवत नाही, पण तरीही एक विचार ना. खरं खरं सांगा, तेजा तुझ्याशी अजूनही बोलत नाही का? असं अगदीच बोलत नाही असं नाही, म्हणजे बोलतोय पण आधीसारखा नाही. तो माझ्या आईशी बोलतो, स्नेहाताईशी बोलतो, पण माझ्याशी बोलत नाहीये. खरं सांगू का वैदी, इतक्या वर्षात ना तेजाला मी असं पहिल्यांदा कुणावर तरी एवढं राग धरून बसलेलं बघितलं. आणि त्याचं कारण त्याला वाटतंय मी माईसाहेबांचा अपमान केलाय. मुद्दाम हे सगळं केलं. प्रिया, मी त्याला ना समजवण्याचा खूप प्रयत्न केला. काय सांगू, तो माझी बाजू ऐकून घ्यायला सुद्धा तयार नाहीये. अगं ए वैदेही, ऐक ना, तेजाला खुश करण्यासाठी तू माईची माफी वगैरे मागून टाक ना. प्रिया, मी माफी मागितली असती खरंच, जर माझी चूक असती तर. माझी काहीही चूक नसताना कशासाठी म्हणून माफी मागू मी? तुझं पण बरोबर आहे म्हणा. हे वैदेही, ऐक ना, माफी वगैरे ठीक आहे, पण तू माईला खुश करण्यासाठी काही करू शकते का? म्हणजे असं भारी काहीतरी. फॉर एक्झाम्पल, मला नाही सुचत आहे आता, पण असं काहीतरी तू भारी करू शकते का? म्हणजे एकदा जर माई खुश झाली तर तेजा पण खुश. काहीतरी असं भारी बघ ना. ये अजून का स्वार बसून ये पटकन. थंडता, हे तुमचं पार्सल आणि या प्लेटा. आणि हे मग खात्यावर मांडून ठेव. कवा बोलवलं, कवा येते, भरतीवर सांगितलं येते ओटीला जा. ही बघा, हा काय विषय? विषय काय नाहीये, पण हे तुमच्यासाठी आहे. त्या सुदाम्यानं पोहे आणली ती, मी परत म्हणून जेवण मागवले तुमच्यासाठी. घ्या, ही भाजी मिक्स व्हेज. चपाती. मला माहिती सकाळपासून तुम्ही काही खाल्लेलं नाही. खाऊन घ्या. तू नाही खाणार काय? तुमचं झालं की तुमच्या ताटातच जेवण धनी. घेतात धनी. काय माझी बायको आहेस काय? हे बायको पण मला. तर तुम्ही सोमवारी निर्जळी उपवास केला तर पती पत्नीचं नातं अजून घट्ट होईल. मी उपवास करायला तयार आहे. थांब थांब.
इधर केलं आवडली नाही खाली घे सगळं खाली घे. खाली खाली घे, खाली खाली बसून हो ना भोजन चालते चालते तुम्ही इथं बसा इथं बसू दे की, दे वन भोजन सगळे घे एक मिनिट काय पाणी आणाल काय हा. ते झालं कुठं कुठं झालंय अहो हे जे तर तुम्ही सोमवारी निर्जळी उपवास केला तर पती पत्नीचं नातं अजून घट्ट होईल. जमलं तर करता पण यायला पाहिजे, कारण कसं आहे का उपवास थोडा कडक आहे ना. पाणी नाही, दिवसभर काही अन्न नाही, एकच सोमवार नाही, आजपासून 16 सोमवार करायचे आहेत. मी उपवास करायला तयार आहे. वैदेही, घे काकी. हे मला माहिती आहे तुम्ही माझ्या काळजीपोटी करताय. काकी मी ठरवलंय, मी उपवास नाही मोडणार आहे. वैदेही, उपवासाचं एवढं मनावर घ्यायची काही गरज नाही. तुला माहिती आहे ना, हे माईनं मुद्दाम केलंय माहिती आहे, पण मी हे त्यांच्यासाठी नाही करत आहे. बाबूला काय वाटेल असंच ना. ठीक आहे, तू खाऊन घे, कोणाला काहीही सांगायची गरज नाही. पण काकी मला आता त्याला खरंच दुखावायचं नाही आहे. म्हणजे काकी जर मी आत्ता जेवले ना तर मी माईसाहेबांसमोर खोटेपणा केला असं वाटेल. म्हणजे तेजप्रत आपलं फसवल्यासारखं होईल ना. तुला माहिती आहे ना, ही माईची फक्त खेळ